कशा आहात सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांचं नीलम सोवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज सकाळ सकाळी आम्ही रेडी होऊन सगळे फिरायला चाललेलो आहोत. आता सगळे आमची पाहुणे आलेली आहेत. मामा, मावशी, मावशींच्या मुली, माझ्या बहिणी, आम्ही सगळेजण एकत्र जमलो म्हणून कुठेतरी छोटीशी आज वन डेची ट्रिप काढलेली आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला कळेलच आम्ही कुठे कुठे गेलो. चला मग आपण जाऊ तिकडे. जय धूप येते. सगळेजण तिकडे जाण्यासाठी सकाळीच निघाले होतो 9:30-10 वाजता. मग तिथे पोचता मला 11 वाजले होते. त्या रस्त्याने जाताना एवढं भारी वाटत होतं, एवढी छान हवा सुटली होती. एवढं उन्हाळा असूनसुद्धा हवेत गारवा होता. आणि डोंगराच्याच पायथ्याला हा जो मठ आहे स्वामींचा तो होता. त्यानंतर आम्ही तिथे पोचल्यानंतर मग मी मावशींच्या मुली, आई बाबा आम्ही सगळेजण तिथे गेलो. आणि त्यानंतर मग सर्वात पहिले मी गेली आणि तिथे जाऊन हातपाय धुवून घेतले. हातपाय धुतले आणि स्वामींच्या मठात गेली. तिथे गर्दी वगैरे असा प्रकार नव्हता, एकदम शांत वातावरण होतं. त्यानंतर मठामध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी हे जे त्यांनी गाणं लावलं होतं, ते जेव्हा कानावर ते शब्द पडत होते तेव्हा मन खूप आल्हाददायक वाटत होतं आणि पॉझिटिव्हिटी खूप मिळत होती. त्यामुळे मग ते असे शांततेत ते जे शब्द कानावर पडत होते त्याने खूप आत्मिक समाधान आणि मनाला एकदम मस्त सुंदर आणि एकदम असं पॉझिटिव्ह वाटत होतं. त्यानंतर आम्ही मठात गेलो. मठात गेल्यानंतर स्वामींचं दर्शन केलं. दर्शन घेतल्यानंतर मग तेथे ज्या होत्या त्यांनी मग आम्हाला प्रसाद दिला. तो प्रसाद वगैरे आम्ही घेतला. प्रसाद घेऊन तिथे मठामध्ये आम्ही पहिले 10-15 मिनटं बसलो, शांततेत बसली. मनात जे काही विचार वगैरे चालू होते सगळे शांत होते. आणि मग थोड्याशा त्यांच्याशी बोलली, थोडंसं मनातल्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मग तिथून आम्ही थोड्या वेळ बसल्यानंतर तिथून मग आम्ही निघालो. तिथून निघताना मग परत सगळ्या मुलांनी आणि आम्ही सगळ्यांनी मग छान छान असे फोटोज काढून घेतले. आणि खूप वर्षानंतर अशी आमची फॅमिली पिकनिक म्हणजे आईच्या माहेरच्या साईडची पिकनिक निघाली होती. त्यामुळे खूप छान वाटत होतं. असं प्रत्येक वेळा मग ठरवतो पण असं शक्य होत नाही की सगळीजणं एकाच वेळेस एकत्र येणं. तरी पण बरीच जणं नव्हती, कामानिमित्त नव्हती आली, पण जेवढ्यांना येणं शक्य होतं तेवढी जणं आली होती. आणि मग आम्ही गेलो आणि खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग मस्त फोटोज वगैरे आम्ही तिथे काढून घेतले. आणि मग तिथून नंतर आम्ही मग स्वामींच्या मठातनं निघालो.
तर इथं बोर्णे म्हणून साताऱ्यातलं ठिकाण आहे, तिथे स्वामींचं मठ होतं. त्या मठामध्ये आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता छानपैकी मस्त दर्शन झालं. निसर्गरम्य वातावरण एकदम छान मस्त. मला हा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.